नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे गुढीपाडवा आणि हिंदू नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तर आज सकाळीच मम्मी निवेदाला सुरुवात केलं नाही, जेवण बनवते. काय आज गोडाचं जेवण असणार आहे. तर बघूया निवेद वगैरे काय आहे आणि कोकणात कशाप्रकारे गुढीपाडवा साजरा करतात ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता सकाळचं वातावरण आहे आणि पक्ष्यांचं किलबिलाटमध्येच आमची सकाळ झालेली आहे. तुम्हाला पक्ष्यांचा आवाज पण येत असेल सकाळीच. मस्त असतं सकाळचं वातावरण गावाकडचं. तर मम्मी इकडं आज काय मम्मी पुरणपोळीचं बेत आहे ना. आज पुरणपोळ्या करायच्या गोडा जेवण. हां, तर चुलीवर का डाळ शिजत आहे ना. होय. मस्त अशी डाळ शिजत आहे आणि त्याच्यात आता गूळ टाकते मम्मी. तर निवेदाची तयारी चालू आहे सकाळीच. नाहीतर मग भरपूर उशीर होता, जेव्हा निवेद बनवायचं असतं ना त्या भरपूरच उशीर होता. त्यामुळे सकाळीच निवेदाची तयारी चालू आहे. इकडे मी पीठ मळून घेतलंय आणि या साईडला हे पुराणाचं सगळं आहे. ते पुरण आता बारीक करायचं, ह्याच्यामध्ये शिजवून घेतलंय गूळ आणि डाळ. तिकडे लागत कुठं तरी एवढीवर आता घेवर तर इथं बांध जाम बस इकडे घेऊ सगळी या साईडला. इकडे बांधायची अशी तिरकी. सगळं माला टाकली. मी घरी पुरणपोळीसाठी पुरण बनवत होते, तोपर्यंत गुढीची सगळी तयारी करून झाली आणि गुढी तो वरती बांधतायत, उभी करतायत. आणि ह्या जरा लोचा झाला, खळात जरा लोचा झाला, तर आता जरा पार इकडं उभी करूची आहे. अशीच करू ना. पानावर फुल घालायची. तेवढी आता तोडलं ना, आता तोडलं ना कधी एका पाना मराठी उचल मग पाना लय पिंटू देवळात होळी तोडल्याच्या नंतर एक आपली घोडी उभी करतात ना देवळात, नंतर आपल्याकडे. मग आपल्याकडे. अच्छा, तर सकाळी सगळे देवळात जातात ना सगळे, तुम्ही सगळे गेलेले. तर सकाळी देवळातली जी होळी होती ती तोडला आणि देवळात गुढी उभी केला आणि आता आपल्याकडे पण घोडी उभी करून झाली आहे. तर चला आता रांगोळी काढते मी. पाणी पडते पाठवून घसत होती. घासानं म्हणजे काठी वजन असणार ना. हां चालेल. हां मशी घेतली मग काय करणार. हां चालतं. पाठ तिथं बसला ना. पाठ बसला घसा ती पाठाची नाही आणि वर बांधला आहे घटना. बांधला मग काय नाही होत, पूजा तिकडनं करायची. तिकडं जावं लागणार. कधी सारवला नव्हता की मग ठीक. पत्र्यांचा असाच आहे. तर मम्मी आता नैवेद्यासाठी रवा बनवणार की खिरगे. रवा बनवूया. आता रवा बनवते आणि झाला लाल ना. आणि इकडं सगळी तयारी करून ठेवलेली आहे. इकडं हे ड्रायफ्रुट्स म्हणून आपल्याकडे आता काजूच आहे, ते काजू आपण वापरणार. वेलची पावडर, याच्यात आहे साखर आणि खोबरा पण टाकणार आहेस ना. हां खोबरा टाकलं जरा टाकतो. हा तेवढं बस होते. एलची टाकलं.
आणि इकडं मगाशीच पीठ मळून ठेवला होता पुरणपोळीसाठी. ह्या आता आला असेल ना, झाला. तर आता पुरणपोळ्या पण बनवून घेतात लवकर. पुरण का ठेवलं ते? तर इकडं पूजा चालली आहे आता चुलीची. आता उठलो आहे, मला 10 वाजता उठून पूजा करताय. लोकांच्या घोडी उभ्या झाल्या. आपली पण झाली पूजा वाचली. सावकाश. मस्त. तर आता पूजा वगैरे झाले. निवेद दाखवाल तर सांगा मला, तर आवाज द्या. आता आहे माझं. हां, मी तिकडे आहे. जेवणाची पण सगळी तयारी चालू आहे आणि आता निवेद वगैरे दाखवतील ते पण तुम्हाला दाखवते. कसं आहे ना, आमचं वर्सवलीवर असतं. तर आमची वर्सवल आता 5-6 वर्षांनी कधी येईल तेव्हा. आणि पहिल्यांदा तर माझे बाबाच करायचे सगळी पूजाचा वगैरे, पण आता वर्सवलीवर सगळं आहे. तर आता आमची वर्सवल किती 5-6 वर्षांनी येईल तेव्हा आम्ही करू. तर आता ही काकांनी ती पूजा केल्याने आणि निवेद वगैरे दाखवतील, ते नंतर तुम्हाला दाखवते. करायचे अजून बाकी आहेत पुरणपोळ्या वगैरे, ते करते आणि नंतर आपण वाडी फिरू पूर्ण. काकू झाली पुरणपोळ्या? होत आहेत. तर चला बघूया मम्मीचा कितपत काम झालं ते. तर आता आम्ही पुरणपोळ्या बनवायला घेतलेल्या आहेत, सुरुवात केलेली आहे. मम्मी इकडं बनवत आहे. होतात ना बरोबर? मस्त आहे बघा. 2 बनवून झाल्या. याच्यामध्ये हळद टाकायची विसरलो आधी पीठ मळताना, त्यामुळे पांढरा झाल्या. मस्त. आता मी गोळ बनवून ठेवतो. कसलं हा. ह्याचं कसे नको तसा घ्यायचा परवडतं. तू बनव जर. लाटून देऊ मी? हं. ओके, तिकडं यावं चुलीवर. जर लाटून दे. मेरा आहे दाबायची. हां राहू दे. तू चिंतो. मस्त फुगली. आता पीठ लावायचं जरा.
तर इकडं मस्त अशा पुरणपोळ्या झाल्यात बनवून. हे लास्ट आता. काय मग मी त्याचा नंबर देतो, मग तुम्ही त्याच्या मोबाईलवर पण पाठवून द्या काय त्याचा संदेश. तर आता नैवेद्य दाखवून झालाय. झाला तुमचा, झाला जेवण बिवून? नाही, जेवायचं आहे. ओके, झाला. मग काकू अजून जेवण बनवत आहे वाटता. काय तर करीत असेल. आता नैवेद्य दाखवायचं आणि जेवायचं. आता वाजलं किती? असे 12:30 झालं. होय, चला चाललो मी आता खाली वाडीत. जा. आणि आता त्या वाडी दाखवतात. कसं असतं ना, जेव्हा कुठला पण सण असतो तेव्हा पूर्वजांची आठवण म्हणून त्यांना वाडी वगैरे दाखवले जातात. जिजा आता वाडी दाखवतात. तर आता आपण चाललो खाली वाडीत ही प्रसादी वाटायला. आणि माझ्यासोबत इकडे चैतू आहे. चैतू तू काय घेतलं वाटून? शेवयाची खीर. शेवयाची खीर आहे मस्त अगदी. आणि मी पुरणपोळी आणि रवा आहे. तर चला जाऊया, भूक पण लागली तर पटकन देऊन येऊया. आणि यांची बघ, यांची पण ग्रीनवालीच आहे गुढी. ही बघा, आपली पण ग्रीनवालीच आहे ना चैतू? सगळ्यांनी ग्रीन ठरवून. वय वय आलेलो. चल इकडे चल. वय काय नाही, आलो इकडं तुमच्याकडं. पूजा करता रे. नाही घ्यावा घ्यावा याच्यातलं एक एक माझ्याकडला नाही थांब हा. घ्यावा नानू. थांब गो. माझ्याकडला पण घेऊन दाखवून येतात. यांनी रवा बनवला नाही. होय चैतू. थांबा थांबा, एक एक घेऊन जावा. अशी आमची प्रथाच आहे. पूर्ण वाडीभर आम्ही सगळं असं गोड धोड जे असेल बनवू ते सगळं वाटतो आम्ही वाडीभर. मी जेवलो पण. होय काय? होय ना. हे काय इकडे काकू आहे आतमध्ये. मी घे. तर बघा सगळं आता मिक्स झालाय. चला चल काकू. आता कुठं जायचं? त्या साईडून की इकडून ना? तर आता आपण आलोय दक्षिणाच्या घरी. आणि यांची पण गुढी आहे ग्रीन कलरचीच आहे. तू सगळ्यांनी ठरवून कलर घेतला नाही काय? डिसाईड केला नाही काय? आता पहिल्यांदा लाल गुलाबी पिवळा सगळा कलर असायचं. ना चल दोन्हीकडनं जाता येईल. हे काय इथंच पांड्या गेला. होय, मस्त सारवला निखळा. चला ए पांडा, खयच रे? काय रे, काय म्हणतो? जेवलं काय? तर हे काकून मस्त फणसाची भाजी पण केला नाही, केला नाही. ह्या माझं ताट ना गे, विसरलो मी. बिरबिरलोय चैतू. चला तर आता जाऊया दक्षिणाकडे. तिकडे काकू आहे घरा. जेवण जावा. हो, ही बघा कसली आहेत. अरे पळाला. पळाली. सांगा तसा माझ काय तू आणलं ना. होय होय, आम्ही कोणाकडली नाही अजून आणलेली, आमच्याकडनं आणलेली. काकू घेत गे. मस्त अशी फणसाची भाजी खाण्याची मजाच वेगळी ना. आता खूप झालं नाही येत आता, पण मस्त प्रॅक्टिस बिक्टिस चाललंय ना बरोबर. चाललंय. पप्पू कुठं होय, हाय घरी आहे. चला आम्ही चाललो आता. हा चला बघूया यांची कुठे. ही बघा, यांची पण हिरव्या कलरची गुढी आहे उभी केलेली. आम्ही पण खळ्याच्या बाहेरच उभी केलेली. खळ्यात पत्र्यामुळे होत नाही ना सरळ करता. मस्त अशी. तर आता आम्ही आलो खाली बबन दादाकडे. यांची पण गुढी ही काय इथं आहे. ही बघा, यांची पण ग्रीन कलरचीच आहे गुढी. जेवणाचा टाईम झाला सगळ्यांचा आणि आम्ही अजून वाडी फिरतोय पूर्ण. चला आता वरच्या घरात जायचं ना चैतू. तर आता वरती चाललो आता आपण. आम्ही एवढी वाडी फिरलेलो. वाडीवर सगळ्यांच्याच हिरव्या कलरच्याच गुढी होत्या. आणि हे बघा ऑरेंज कलरचे यांची. यांनी मस्त लावलं पण उभीच्या उभी वरती. काय म्हणता? हां, यांची गुढी
यांची पण गुलाबी कलरची आहे तू. गुलाबी कलर. काकू पण फिरताय काय? काकू पण प्रसाद घेऊन फिरताय वाटतंय. आणि आम्ही पण आलोय आता काकूकडं, शीतल काकूकडं. हे हाय की नाही घरात ओ पेलवान कुठं? तर काकू कुठं आहे? खीर खीर आणि पुरी. पुरी. खीरपुरी. होय. सगळा सगळा मिक्स झालाय बघ काय आता. स्वयंपाक. तर आता आम्ही आलोय वरच्या घरात आणि यांची गुढी आहे गुलाबी कलरची. आम्हाला वाटलं होतं ग्रीन आणि फक्त सगळ्यांना ग्रीनच कलरचे असणार आहे की काय. होय ना चैता? आता ग्रीन आणि पिंक कलर दोनच कलर झालेत ना. बाकी कलर कोणाच नाही काय कुणी लावलेच नाही बाकीचे कलर. आणि ह्याने पूर्ण साईडला लावले त्यामुळे उभी मस्त ठेवता आली लावता. ही बघा कशी मस्त उभीच्या उभी लावणार. काय माहिती कोणी मस्तच काढला ती. होय. काय म्हणतं जेवलं? होय. आम्ही काय वाटतं शेजार पळा धर आता इथं नाना खाईल. आणि आलो आता इकडं. होय होय खा आधी गोळ्या. वेळेवर जेवायचं मग गोळ्या खायच्या असल्या तर या काकून पण फणसाची भाजी केला नाही मस्त. होय. चल जेव काय ते चाललो. साया इकडे आताच तू सारवतो काय की? आता तू सारवतो या बघा ही आया आहे जी कामा होत नाही सकाळपासून. आणि आयाने तू काय खीर आहे ना गे मस्त अशी खीर बनवला नाही. तर आता लास्ट चैतुकडे देवचा राहिलाय. बाकी सगळं झालं ना. आता मस्त पोटभर जेव आणि झोप. तर अशा प्रकारे आमचा वाडीत सगळ्यांकडं वाटून झालाय. प्रसादी सगळी वाटून झाली पूर्ण आमची वाडीत. चला बाय. तर आता जाम भूक लागले. आता मस्तपैकी जेवते मी. माझं ताट रेडी आहे. मस्त डाळ भात भाज्या सगळं पंचपक्वान आहे सगळं ताटात. आणि या साईडला बघाल तर मी या साईडला सगळं काय आहे. हे मला नको एवढी म्हणजे तर कॅपॅसिटी नाही खाण्याची. आता हे एवढं घेतलं एवढं खाते मी. आणि आता आपण हा व्हिडिओ इथे संपूया. व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशा प्रकारे आम्ही आमच्या कोकणामध्ये गुढीपाडवा साजरा करतात. जे पण काय गोडधोड करणार घरात ते सगळं पूर्ण वाडीत वाटून आम्ही सगळं खातो. खूप मस्त वाटतं असं पूर्ण वाटून खायला. आणि आता आपण हा व्हिडिओ इथे संपूया. व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडिओमध्ये भेटू आता आपण. बाय.